हॅलो फ्रेंड्स, मी अजय जाधव आणि मी आत्ता तुमच्यासमोर एक नवीन यूट्यूब चॅनल घेऊन येतो आहे. त्याचं नाव आहे आर्टिस्ट एजे व्लॉग. सो मी माझ्या व्लॉगला सुरुवात करतो आहे नाशिक येथील पंचवटी या स्थानापासून. आणि आय होप तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, हे आहे नाशिक शहर. नाशिक शहरात पंचवटी म्हणून एक स्थान आहे, तिथे आपण आलो आहोत. अस्थि विसर्जन वगैरे इथे करायला बरीच लोक येतात. हे आहे गोदावरी नदी आणि गोदावरी नदीच्या काठावर हा छान असा घाट बांधलेला आहे. समोर जे आपण बघतोय त्याला म्हणतात दुतोंड्या मारुती. दुतोंड्या म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंनी मारुती असल्यामुळे त्याला दुतोंड्या मारुती म्हणतात. तसंच या नदीच्या काठावरती पात्रावर पुरातनकालीन असे छान असे मंदिरं बांधलेली आहेत. समोर पाहू शकता सिद्धपाताळेश्वर महादेव मंदिर. हा संपूर्ण परिसर म्हणजेच गोदावरी नदीचा घाट आहे. भारतातील 4 ठिकाणं आहेत जिथे कुंभमेळा भरतो. ते कुंभमेळावा ज्या ठिकाणी भरतो त्यातील हे एक स्थान आहे. समोर जे आपण पाहतोय ती आहे कार पार्किंगची जागा. बरीच लोक इथपर्यंत कार पार्किंग करतात. पावसाळ्यामध्ये संपूर्ण हे पाण्याखाली असतं, त्यामुळे पार्किंग वगैरे आपल्याला ही बाहेर करावं लागते. जसं ही जागा दिसते याच्या पलीकडेही एक चौक आहे, तिथे गाडी पार्क करतात. तुम्ही समोर पाहू शकता जडीबुटी, शंख, रुद्राक्ष असे विक्रेते बसलेले आहेत. तसेच या रस्त्याला लागून फळ विक्रेते, भाजी विक्रेतेही बसतात. चला तर आपण जाऊया आता ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन वगैरे करतात त्या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दृश्य समोर दिसतंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जसं मी मगाशी बोललो तसे विक्रेत्यांची दुकानं आहेत. इथे बरेच असे पुजारी बसलेले असतात, जे अस्थि विसर्जनाची पूजा या ठिकाणी करून घेत असतात. छोट्या मुलांची खेळणी किंवा कुठल्याही तुम्ही धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर तिथे असे दुकानं तुम्हाला दिसतातच. इथे पाहू शकता मोत्यांच्या माळा किंवा लेडीजसाठी पूजेचे वस्तू, या वस्तू इथे तुम्हाला दिसत आहेत. माझ्या मागे बघू शकता इथे समोर दिसतंय इथे अस्थि विसर्जनासाठी येत असतात. हीच ती जागा. मागे जो पूल आहे त्या पुलावरूनही इकडे येण्यासाठी एक रस्ता आहे पलीकडच्या साईडने. आणि हे जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाच्या या मंडपात तुम्ही पाहू शकता बरीच पुजारी लोकही बसलेली दिसतील.
आता आपण इथून जाणार आहोत कपालेश्वर मंदिरात. कपालेश्वर देवस्थान. खूप सुंदर असं हे मंदिर आहे, पुरातनकालीन. इथे येण्यासाठी तुम्हाला खूप सुविधा आहेत, जसं की तुम्ही ट्रेनने येऊ शकतात नाशिकपर्यंत, बसने येऊ शकतात, आणि तिथून आल्यानंतर पंचवटी म्हणजे हे जुनं नाशिकमधीलच ठिकाण आहे की फूल विक्रेते वगैरे इथे मंदिराच्या बाहेर बसलेले आहेत. काही ठराविक पायऱ्यांवरून तुम्हाला पुढे जावं लागतं. स्टार्टिंगलाच मारुतीचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर आहे. साधारण 40 ते 45 पायऱ्या तुम्हाला चढावं लागतं. अभिषेक करण्यासाठी बरीच लोक इथे थांबतात, कारण आतील मंदिरात आपल्याला शिवलिंगावरती पाणी अर्पण नाही करता येत, त्यामुळे बाहेरच ते करतात. आतमध्ये फोटोग्राफी करण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी बंदी असल्यामुळे मी प्रयत्न केला. मंदिरातून बाहेर पडल्यावरती एक छोटासा गोठा मला दिसला. तुम्ही पाहू शकता बाहेरून मंदिराचं जे बांधकाम आहे, दगडी बांधकामात हे मंदिर असून खूप पुरातनकालीन मंदिर आहे. चला तर आपण आता परतीच्या प्रवासाला निघूया. बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या बाजूलाच एक देवीचे मंदिर आम्हाला दिसले. मंदिरात आपण आता आलो आहे. सांडव्यावरची देवी हिला म्हणतात. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाजूचा परिसर. चला तर आपण पुन्हा भेटूया नवीन ठिकाणावरती. धन्यवाद.